जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा. महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं. वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः. जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने. नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं. सरहस्यं तदङ्गं च गृहाणगतितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः. तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं. पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि. तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम. दशमस्कंद पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही कंस मारी पुत्र सहाही शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकरण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमरार्जुन उद्धरला. एकादशी तारिले वत्स बक. आघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारला. एकोणविंशी व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चीरहरण 22शी. यज्ञपत्नीवरी कृपा 23शी. इंद्रयज्ञ निवारण 24शी. 25शी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26शी. श्रीकृष्णाभिषेक 27शी. नंद बंधमुक्ती 28शी. 29शी रासलीलारंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपीशी कृष्ण दर्शन 32. महारास 33शी. सुदर्शन शंखचूडोद्धार 34शी. युगलगीत 35शी. अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36शी.
सदतिशी केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38, मथुरागमने 39, श्रीकृष्णस्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कुवलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्याचं कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन, गुरुकुल प्रवेश 45, उद्धव व्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48, श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रावणवद्य द्वादशी, शके 1946. 1-2 मिनटं. 2 श्लोक महत्त्वाचे आहेत. श्रीमद भागवताच्या श्रवणाबद्दलचे 2-3 श्लोक आहेत. त्याचा फक्त अर्थ आपण पाहूया. राजसं सात्विकं चापि तामसं निर्गुणं तथा चतुर्विधं तु विज्ञेयं श्रीमद भागवत सेवनम. भागवताचं सेवन, भागवताचं श्रवण, भागवताची सेवा केली तर 4 प्रकारचे आपण करू शकतो. एक तर सात्विक, राजस, तामस आणि निर्गुण हे भागवत सेवनाचे 4 प्रकार आहेत असं दिलेलं आहे. त्यामध्ये आता एखाद्या यज्ञासारखा, आता यज्ञ म्हटलं की सगळं त्यातले नियम पाळावे लागतात, शुद्धता पाळावी लागते. त्या ज्या वस्तू आपण यज्ञामध्ये आहुतीला वापरणार त्या सगळ्या चांगल्या प्रकारच्या असल्या पाहिजे आणि मोठा सामग्री घेऊन उत्सव होत असतो. अतिशय परिश्रम होतात, घाई गडबड होती. 7 दिवसामध्ये आनंदाने श्रीमद भागवताचे पारायणसुद्धा करण्यात येते. सेवितम राजसम तत्तु बहुपूजाधी शोभनम. आणि अशा प्रकारच्या भागवत सेवनाला या ठिकाणी राजस असं म्हणलेलं आहे. आता सात्विक कसं सेवन असतं ते पहा. कथेच्या रसाचा आस्वाद घेत, परिश्रम न घेता 1 किंवा 2 महिनेपर्यंत जेव्हा श्रवण झाले तेव्हा ते पूर्ण आनंद वाढविणारे सात्विक सेवन म्हटले जाते. सात्विक सेवन. गुगल मीट का असेना, सगळेजण आपापल्या घरी आहात तरी पण आपण अगदी नियमाने मागील 1-2 वर्षापासून 4:30 वाजता शुक्रवार शनिवारी एकत्र येतो, कथेचा रस घेतो. जास्त परिश्रम होत नाही, जाण्या येण्याचा त्रास होत नाही. 1-2 महिने काय, आपल्याला 2 वर्ष होत आली. आता झाले पण 2 वर्ष होऊन गेले आषाढ महिन्यात. तर आणि पूर्ण आनंद, भागवताच्या रसाच्या सेवनाचा आनंद आपण घेत आहोत. त्याला श्रीमद भागवतामध्ये सात्विक सेवन असं म्हटलेलं आहे. आता पुढे तामस सेवन काय? भागवताचं सुद्धा तामस सेवन असू शकतं. हे संपूर्ण श्रीमद भागवत वाचल्यानंतर त्याचं महात्म्य, सुरुवातीला दिलेले 6 अध्याय, शेवटी दिलेले 4 अध्याय महात्म्याचे, ते वाचले की आपल्या लक्षात येतं. त्यामध्ये म्हणतात तामसं यत्तु वर्षेण लालसं श्रद्धया युतम. श्रद्धेनं आरंभ करायचा आणि होईल तेवढं श्रवण करायचं आणि मग थांबायचं. मग पुन्हा केव्हा तरी आठवण झाली की मग पुन्हा सुरू करायचं. अशा प्रकारे आळसामुळे जे वर्षभर सेवन केले जाते ते तामस सेवन होय. हे सुद्धा सुख देणारेच असते. ते तामसी असले तरी माणसाला सुख मिळतं. ज्या वेळेत, ज्या काळामध्ये तेवढं श्रवण घडतं तो काळ तरी आपला चांगला जातो. पण ते तामस्य वृत्तीचं सेवन झालं भागवताचं. आता निर्गुण सेवन म्हणजे काय? जेव्हा वर्ष, महिने, दिवस या नियमांचा आग्रह सोडून नेहमीच प्रेम आणि भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण केले जाते ते निर्गुण श्रवण मानले आहे. असे हे 4 प्रकार या ठिकाणी दिले. सात्विक, राजसिक आणि तामसिक आणि त्यानंतर निर्गुण सेवन. आता आपण आपला विचार करावा, आपलं जे भागवताचं सेवन आहे, आपण जो आनंद घेत आहोत तो कोणत्या प्रकारचा आहे. आणि जन्माद्यस्य भवेत पुण्य कृष्णप्राप्तिकरम शाश्वत प्रेमानंद फलप्रदम. कृष्णप्राप्ती, भगवंताची प्राप्ती करून देणारं, हे शाश्वत फळ देणारं असं हे श्रीमद भागवताचं शास्त्र आहे.
आणि त्याचं श्रवण आपण आपल्याकडून घडत आहे, ही भगवंताची आपल्यावर झालेली कृपाच म्हणावी लागेल. आता आजचा जो विषय होता 12वा अध्याय, दशमस्कंदाचा 12वा अध्याय, त्यामध्ये पहा अघासुराचा उद्धार. आत्ता पण आपण अनेक राक्षसांचा भगवंताने बालवयामध्ये केलेला उद्धार पाहिला आणि त्याची सुरुवात पूतना मावशीकडून झाली. आता पुतणीला सुद्धा मावशीचा दर्जा दिला. माया मरो आणि मावशी जगो म्हणतो आपण, म्हण आहे तशी. आता ही पुतना जी आहे तर तिला आपण जगो म्हणण्यासारखं तिचासुद्धा उद्धार भगवंताने केलेला आहे. जरी तिचा उद्देश चांगला नसला तरी पण भगवंताला दुग्धपान करण्याच्या इच्छेने ती आली होती आणि म्हणून तिलासुद्धा चांगल्या प्रकारचा मोक्ष भगवंताने दिलेला आहे. आता या ठिकाणी अघासुराचा उद्धार आपण पाहिलं. पूतना झालं, मग बकासुराचं झालं. पूतना आणि बकासूर हे दोघे भाऊच होते, बहीण भाऊ. आता हा अघासूर जो आहे तो त्याच्यातला तिसरा, आणि हा सुद्धा त्यांच्याचपैकी भाऊ आहे. पूतना आणि बकासुराचा भाऊ असणारा हा अघासूर आहे. अघ म्हणजे पाप, मनुष्याने केलेलं पाप हे जे आहे ते असुराच्या रूपाने ती पापाची प्रवृत्ती वाढत जाते. जेव्हा पाप एखादं आपल्याकडून घडतं तेव्हा अजाणतेपणे जे कृत्य घडतं त्यावर माणसामध्ये एक मग प्रकारचा तामसी आनंद असतो आणि काहीतरी मी वेगळं केलं आहे जे इतर करत नाही पण त्यातून मला आनंद मिळतो, अशी जी वृत्ती जी असते ती अघ आहे, ते पाप आहे. आता या गोकुळामधलं वर्णन करता शुकदेव सांगतात परीक्षित राजाला की या भगवान श्रीकृष्णाने त्या छोट्याशा वयामध्ये भोजन करण्याच्या निमित्ताने आपली शिंगी नावाचं एक वाद्य आहे, शिंगीचा उपयोग कुठे झाला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या नाही एक मिनटं तुमच्या लाल महाल, पुण्यामध्ये लाल महालामध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा रात्रीतनं घुसून त्यामध्ये शाहिस्तेखानाची बोटं कापली त्यावेळेस त्याची पूर्वतालीमसुद्धा झाली आणि नंतर खरा प्रसंग त्या ठिकाणी घडलेला आहे. आता त्या लाल महालाच्या त्या वरच्या गॅलरीमधून इकडून तिकडे जाण्याला किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी शिंगीसारखं वाद्य वाजवण्यात आलं आणि ते वाद्य वाजवताना किती वेळ लागतो हे अंदाज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ती सगळी योजना आखलेली होती. तसं आता हे वाद्य आहे, शिंकी आहे, वेताच्या काठ्या आहेत, तुताऱ्या आहेत, बासरी आहेत, आपापली बासरी, आणि हजारो गायी आहे, गोधन आहे. हे सगळं घेऊन ही हजारो मुलं, कृष्णाचे सगळे मित्रमंडळी जे आहेत लहान लहान, कृष्ण सगळ्यात लहान आणि मग बाकीचे जे ते थोडेसे मोठे पण होते, त्यामध्ये काही चांगलेच मोठे होते. हे सगळे रोजच्या रोज त्या व्रजमंडलातून आपापल्या घरातून बाहेर पडायचे आणि आपापली वासरं घेऊन हे सगळे वासरं एकत्र यायचे. प्रत्येकाचं गाय वासरू वेगवेगळं असायचं पण एकदा एकत्र आले की सगळे एकमेकात मिसळून जायचे. आणि मग त्या मुलांनी आता तो रोजचाच भगवंताच्या बरोबरचा आपला व्यवहार असल्यामुळे, तो आनंद असल्यामुळे प्रत्येकजण नटून थटून असायचं. गोकुळाष्टमी आल्यानंतर जसं आपण नटून थटून असतो तसं या ठिकाणी प्रत्येकजण रोजच भगवंताच्या बरोबर जायचं, मोठ्या माणसाबरोबर जायचं. तर निदान चांगले तरी कपडे घातले पाहिजे असं जसं माणसाला वाटतं तसं प्रत्येकजण रंगीबेरंगी फुलं, आता त्या काळात काय असणार आहे की फुलं असतील तीच आपल्या डोक्यामध्ये वेणीमध्ये वापरायची, मोरपंख असेल ते सुद्धा वापरायचं, चांगली फळं असतील तर ती बरोबर घेऊन जायची आणि स्वतःला गेरूसारख्या रंगाने. आता गेरू जो आहे तो रंग आजही आपल्या माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच रामदासी मठामध्ये आणि जिथे मी पाहिलं ते आपल्या तंजावरच्या रामचंद्र महाराजांच्या मठामध्ये जेव्हा तो ध्वजारोहण होत असतं, जेव्हा त्या रामनवमीच्या उत्सवाची सुरुवात होत असते तेव्हा 2 दिवस आधी पांढरं कापड आणून त्याला गेरूमध्ये रंगवलं जातं आणि मग त्यापासून मग तो भगवा ध्वज तयार केला जातो आणि तो उभारला जातो. तसा आपल्याच कपड्यांना हा गेरूचा रंग देऊन सजवलेली सगळे गोपाळ जे आहेत ते सगळे आता निघाले. आता रस्त्याने जात असताना जशी लहान मुलं काहीतरी उन्हाळपणा करतात, काहीतरी खेळत असतात, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या हातामध्ये जर काही असेल, काही भोजनाचं काही पदार्थ आहे ते एका शिंक्यामध्ये एका टोपलीमध्ये घालून जर हातामध्ये पकडलं असेल तर एखादा मागून पळत यायचा आणि तो ते घ्यायचा आणि पळून जायचा. कोणी कोणी एखाद्याच्या हातातली काठी असेल ती काठी घेऊन पळायचं, कोणी दुसऱ्याची बासरी असेल ती घेऊन पळायची.
आता ज्याची वस्तू ज्याने पळवली तो त्याच्या मागे लागायचा आपली वस्तू परत दे म्हणून, आणि तो तिथे जाऊन पोचतो तोपर्यंत तो दुसऱ्या मालकाकडे ती काठी ती वस्तू द्यायचा. हे सगळं या ठिकाणी दिलं आहे. फल प्रवाल स्तबक सुमन हा पिच्छ धातुभिः कांचगुंजामणी स्वर्णभूषिता आप्यभूषयन. आणि मग त्यामध्ये एक प्रकारचा आनंद मिळायचा. पळापळी पण व्हायची आणि माझी वस्तू त्याने चोरली म्हणून त्या ठिकाणी चढाओढ व्हायची. आणि यामध्ये करता करता भगवान श्रीकृष्ण कुठेतरी मागे पुढे असायचे आणि मग एक एक जण म्हणायचं, यदि दूरं गतः कृष्णो वनशोभेय क्षणायं तम अहं पूर्वम इति संस्पृश्य रेमिरे. आता प्रत्येकाच्या मनामध्ये एक यायचं, हा छोटा कृष्ण माझ्यापासून खूप दूर आहे. मग तो बाजूच्या 2-4 जणांना म्हणायचं, चला आपण आता पळत जाऊ आणि त्याला शिवूया. तर अगोदर मी त्याला शिवतो म्हणून त्यांच्यामध्ये पळण्याची चढाओढ लागायची आणि सर्वजण त्याच्याकडे पळत जायचे. आणि त्याला एकदा शिवलं, भगवंताला प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये असणाऱ्या भगवंताचा स्पर्श झाला की मग जसं आपण खेळामध्ये लहानपणी खेळत होतो की भोज्याला शिवलं की मग आपल्याला एक वेगळाच आनंद मिळायचा. आता जो भोज्या म्हणजे काय, काही पण असायचं, एखादी वस्तू असायची, एखादं झाड असायचं, एखादी काहीतरी खांब असायचा, घरामधलेच भिंत का असेना त्याला आपण भोज्या करून तो आनंद घेत होतो. तसं या ठिकाणी आनंद घेतात. आणि आता खेळताना केचित वेणू वादयंतो ध्यांतम शृंगाणी केचन. त्यावेळी कोणी कोणी बासरी वाजवत होतं, कोणी शिंग फुंकत होतं आणि कोणी भ्रमर जसे गुणगान गातात तसं गात होते. कोणी कोकिळेसारखे कुहू कुहू असा आवाज करत जाते. काही जण जे वानरं होते बरोबर त्यांचं शेपूट पकडूनच ओढत होते, काही जण झाडावर चढत होते. अशा प्रकारे त्या जंगलामध्ये जाताना, त्या गायी घेऊन जाताना मुलं अगदी आनंदामध्ये तो मार्गक्रमण करीत होते. आता यामध्ये एक श्लोक दिलेला आहे. आता भगवान श्रीकृष्ण, कृष्णस्तु भगवान स्वयं, जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण असणाऱ्या भगवंताला जो निर्गुणामध्ये होता तो सगुणामध्ये आला आणि सगुणामध्ये आलेल्या भगवंताबरोबर सगळ्या बाललीला सगळ्या गोकुळामधल्या त्या गोपांनी केल्या. त्याचा आनंद काही वेगळाच होता. कारण मूर्तिमंत भगवंत, मूर्तिमंत चतुर्भुज रूपातने असणारे महाविष्णू या ठिकाणी त्या बालकाच्या रूपामध्ये त्यांच्यासमोर होते, त्यांच्याशी खेळत होते. पुष्कळ जन्म श्रम करून अनेक जन्म पुन्हा मृत्यू असं करत करत जेव्हा एखाद्या वेळेस आपल्या पुण्याचा उदय होतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांची चरणधुळी आपल्या भाळी लावण्याचं भाग्य प्राप्त होतं. आणि त्या गवळ्यांना, त्या मुलांना स्वतःहून भगवंताच्या सान्निध्यात राहता आलं, कारण त्यांनी पूर्वजन्मी केलेलं पुण्य. आणि खरोखर पाहिलं तर हेच सगळे ऋषीमुनी होते जे त्या ठिकाणी पुन्हा एकदा जन्म घेऊन त्या गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या सान्निध्यामध्ये आले होते. आता एवढा आनंद सुरू असताना अघासूर नावाचा एक दैत्य त्या ठिकाणी आला, जो पूतना आणि बकासुराचा भाऊ होता. आता तो जेव्हा आला तेव्हा त्याच्या मनामध्ये होतं की माझा भाऊ बकासूर, माझी बहीण पूतना यांनी मारलेला आहे या भगवान श्रीकृष्णाने. त्यामुळे आता त्याचा बदला मला घ्यायचा, हा एकच उद्देश. आणि तिकडून कंसाने त्याला पाठवलेला असल्यामुळे आता राजाला खुश करण्यासाठी मला दिलेली कामगिरी त्यामध्ये मी आता यशस्वी झालंच पाहिजे, हा एक हट्ट त्याच्या ठिकाणी होता. अथ अघ नामभ्यम तन्महासुरः तेषां सुख क्रीडनवीक्षणां क्षमः नित्यं तदन्तर्जिविषेतुत्सभिः पीतामृतैरप्यम अमरैः प्रतीक्षते. आता तो राक्षसच इतका भयंकर होता की जे अमर झाले होते, अमृत पिऊन अमर झालेले जे देवता होते, आता ते वास्तविक अमर झालेले होते, पण देवतांनासुद्धा भीती वाटत होती की त्याच्याकडे पाहून की आता हा जर आला तर आपला मृत्यू हा निश्चित आहे. समर्थांची ओवी येते, सद्गुरूचे उपमावे अमृत तरी अमर धरती मृत्यूपंथ, सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी. खूप छान ओवी आहे. अमृताचं प्राशन केल्यामुळे आता मला मृत्यूच येणार नाही असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ओवी आहे की तरी अमर धरती मृत्यूपंथ. ते अमृत त्या राहूलासुद्धा मिळालं होतं.
पण तरी त्याचा मृत्यू झाला. राहू आणि केतू हे दोघे वेगळे झाले. एकाचं शिर होतं, एकाचं धड होतं आणि त्यांना ती गती प्राप्त झाली. रावणाचं सुद्धा तसंच आहे. रावणाच्या बाबतीत रावणाच्या बिंबीमध्ये खरं म्हणजे अमृत होतं, पण ते जवळ असून त्याला ते माहीत नव्हतं. आणि भगवंताने जेव्हा रावणाचा वध केला, रावणाचा उद्धार केला, हे रावण आणि कुंभकर्ण हे सगळे मागच्या 3 जन्मामध्ये असुर आहेत. हे सगळं आपल्या श्रीमद भागवताच्या वाचनाने, अभ्यासाने आपोआप या गोष्टी समजू लागतात. आता कृष्ण आणि बलराम या दोघांनी मिळून माझ्या त्या पुतणेला मारलेला आहे, त्या बकासुरला सुद्धा मारलेला आहे. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी मी आलेलो. अयम तुमे सोदर नाशकृत्य यो हो. सोदर म्हणजे सहोदर, माझे बहीण आणि भाऊ यांचा जो नाश याने केला, त्यासाठी मला सबलम हनिष्ये. सबलम म्हणजे बलरामासहित भगवान श्रीकृष्णाला, या दोघांना मी मारेन, असं म्हणत तो त्या ठिकाणी आलेला होता. आता अघासुराचं रूप कसं आहे आणि अघासुर काय म्हणतो, तर अघासुराच्याबद्दल की जसा एक मोठ्या अजगराच्या रूपामध्ये होता. आता अघासुराचं रूप कसं असं या ठिकाणी दिलेलं आहे. खूप मोठे श्लोक दिलेले आहेत. यामध्ये जवळपास 7-8 श्लोक आहेत. हे सगळे गोप जे होते ते त्या अघासुराच्याकडे पाहून, की हा अघासुर असूनसुद्धा त्यांना अघासुरासारखा वाटत नव्हता. आणि ते म्हणत होते, म्हणजे जी प्रत्यक्षात त्या ठिकाणी अघासुर आहे, अजगराच्या रूपामध्ये आहे, पण तो अजगरासारखा त्यांना वाटत नव्हता. मग त्यांना काय वाटत होतं? त्यांना असं वाटायचं की त्याचा खालचा जबडा जो आहे तो जमिनीला लागलेला आहे आणि वरचा ओठ जो आहे तो आभाळाला टेकला, एवढं अजस्र त्याचं रूप होतं. त्याचे जबडे जे आहेत ते एखाद्या गुहेप्रमाणे, दर्याप्रमाणे आहेत आणि त्याच्या दाढा ज्या आहेत ते पर्वताच्या शिखराप्रमाणे आहेत. तोंडात घोर अंधकार होता. लांबलचक जीभ जी आहे ती एखाद्या सडकेप्रमाणे दिसत होती. त्याचा श्वास एखाद्या वादळाप्रमाणे असायचा आणि डोळे मात्र दावाग्नीप्रमाणे असायचे. असं ते सगळे पाहत आहेत. आता त्याच्याकडे पाहून प्रत्येकाला वेगळी कल्पना सुचायला लागली. आता जेव्हा मी या अघासुराचा विचार करत होतो, तेव्हा आत्ताच मागच्या रविवारी छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा योग आला. येताना थोडंसं अंधारही पडतो, किंवा या समृद्धी महामार्गावरून जात असताना वाहनामधून जेव्हा आपण जातो, तर तेव्हा जे दृश्य आपल्याला समोर दिसतं ते पाहून मलासुद्धा अघासुराचीच आठवण झाली. त्यामध्ये असं आहे की एवढा 500 किलोमीटर 400 किलोमीटरचा मोठा समृद्धी महामार्ग, त्यामध्ये आपली एक गाडी असते आणि त्या गाडीचा उजेड जो असतो तो उजेड आपल्यासमोर असतो आणि बाकी सगळा अंधार असतो. आता तो अंधार पाहून या अघासुराची कल्पना जर केली तर प्रत्येक ठिकाणी अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये आपण घुसत आहोत. आपल्या गाडीचा उजेड जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला दिसतं, पण त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसत नाही. त्याप्रमाणे जसं या अघासुराचे डोळे ते पण दिसतात आणि जसं जबडा आहे तो जमिनीला स्पर्श केला आणि वरचे ओठ हे आभाळाला टेकले. एका मोठ्या वस्तूची कल्पना करून जसं आपण गाडीमधून जात असतो तसं काल व्याल मुख ग्रास हा जो श्लोक आहे त्याप्रमाणे आपण जरी आपल्या वेगाने सुरक्षितपणे वाहनं चालवत असलो तरी पण काल व्याल मुख ग्रास, तो काळ जो आहे तो आपल्याला ग्रासण्यासाठी प्रत्येक क्षणी तयार असतो. जसं या अघासुराला या सगळ्यांना पोटात घ्यायचं होतं आणि मारून टाकायचं होतं, तसं प्रत्येक प्रवासात प्रत्येक ठिकाणी आपला मृत्यू जो आहे तो सुद्धा आपली वाट पाहत असतो. पण त्यातून वाचायचं असेल तर भगवंताचं स्मरण, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं सान्निध्य, भगवंताच्या लीलांचं श्रवण, त्याचं चिंतन हे करणं फार महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या परिस्थितीला पाहून कोणी गोप म्हणू लागले की मित्रांनो सांगा पाहू, हा जो आपल्यासमोर एवढा एखाद्या जीवाप्रमाणे बसला आहे तो आम्हाला गिळून टाकण्यासाठी बसलेला आहे, पण त्याचं तोंड तुम्हाला दिसत नाही का? म्हणजे एकाला त्याच्याप्रमाणे दिसलं. आता दुसरा जो म्हणतो तो म्हणतो आता सूर्याची किरणं, सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा सृष्टी सगळीकडे लाल लाल दिसायला लागते आणि ते लाल दिसल्यामुळे ते काय म्हणतात की हा याचा वरचा ओठच आहे, हा खालचा ओठ आहे आणि त्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत असं त्याला दिसायला लागले. व्यालतुंडा येते नवा. तिसरा काय म्हणतो
की एखाद्या गुहेप्रमाणेच ही हा अजगराची गुहा असते. अजगराचा जो जबडा आहे त्यामध्ये आपण जेव्हा घुसत आहोत, आता खरं म्हणजे तो अजगरच होता, पण यांना ती कल्पना नाही की हा अजगर आहे म्हणून. पण ते म्हणतात एखाद्या गुहेमध्ये आपण जात आहोत असंच मला वाटत आहे. आणि चौथा काय म्हणतो, प्रतिस्पर्धेत सृक्केभ्याम सेव्या सव्ये नगोदरे. म्हणजे अरे मित्रा, ही तर एक लांब सडक जमीनच आहे आणि सडक आहे की काय, रस्ताच आहे, आणि नेमकी ती मला अजगराच्या जिभेप्रमाणे वाटत आहे. म्हणजे वाटत आहे असंच म्हणतात, पण खरं म्हणजे तो अजगरच असतो. आणि मग म्हणतात आता एखाद्यास काय होतं की जंगलाला आग लागली. आपण कुठले व्हिडिओ वगैरे आजकाल खूप पाहायला मिळतात. एखाद्या ठिकाणी आग लागली तेव्हा सगळ्या गाड्यांची स्पीड असते आणि मग जिथे आग लागली तिथे न थांबता प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी जोरात धावत असतो, आपलं वाहन जोरात घेऊन जात असतो. आता त्या जंगलाला आग लागल्यामुळे ती गरम हवा जी आहे, जळजळीत हवा ती येऊ लागली, आणि म्हणून याला काय वाटतं, काही लोकांना असं वाटत होतं की हा जर अजगर असेल तर हा त्याच्या श्वासाचाच गरमपणा आहे ज्याचा अनुभव आपल्याला येत आहे. आणि काही जण म्हणतात एवढी झाडं वगैरे सगळे जळत आहेत तर त्याचा काही दुर्गंध असेल तो सुद्धा आपल्यापर्यंत येत आहे असं ते विचार करतात. आता एवढं सगळ्यांनी सगळा विपरीत विचार केला आणि जो खरा अजगर होता तो त्याला खोटा वाटत होता आणि त्यामुळे वेगवेगळ्या उपमा त्या ठिकाणी होत्या. आता त्यापैकी काही जण जे होते की ज्यांना श्रद्धा होती की भगवंत कृष्ण ज्याने या पूतनेला मारलं, एवढ्या मोठ्या राक्षसीनेला मारलं, आगासुराला मारणार आहे, बकासुराला ज्याने मारलेला आहे तो आता आगासुरापासून आपलं रक्षण करेल. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास, कोसळून पडो हे आकाश आणिकाची वास न पाहू. एक विश्वास मनामध्ये असला, एक दृढ संकल्प असला आणि मार्गक्रमण होत असलं तर आपले सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत हा विचार माणसाला निर्भय बनवत जातो. तसं या ठिकाणी की हा आम्हाला गिळून टाकेल, हा अजगर असेल तर तो आम्हाला गिळून टाकेल असा विचार त्यांच्या मनामध्ये होता. पण लगेच त्यांच्या मनामध्ये विचार आला की अरे हा श्रीकृष्ण तर आपल्याबरोबर आहे. जसा याने बकासूर मारला तसंच हा कृष्ण यालासुद्धा मारू शकतो असा विश्वास आल्यामुळे बरोबर असणाऱ्या त्या छोट्या श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहात क्षणात अनेनेती बकायूर षण्मुखम विक्षोद्ध संतहा करताडनैर्येयुः. त्या आगासुराच्या मुखामध्ये हे सगळे लहान मुलं भगवान श्रीकृष्णासहित ते आतमध्ये गेले. आता त्याने तर तोंड उघडून, ते अजगर जो आहे त्याने तोंड उघडूनच तो बसला होता आणि तो या सगळ्यांना गिळायला, गिळंकृत करायलाच आलेला होता. त्याचा तोच उद्देश होता की माझ्या बहिणीला आणि भावाला मारणाऱ्याचा मी आता अंत करणार आहे. म्हणजे खरा अजगर असूनसुद्धा यांना खोटा वाटत होता. तेवढ्यात तावत प्रविष्टा स्व उदरोंतरः परम न गिरणा शिशव संवत्सरः. श्रीकृष्णाने आता असा विचार केला की यांना हा अजगर खोटा वाटतो आहे. म्हणजे खरा अजगर असतानासुद्धा तर त्यांना खोटा वाटत आहे. पण सगळ्यांच्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करणारा तो भगवंत आहे. त्याने मात्र केव्हाच या गोष्टी ओळखल्या होत्या. सर्वस्वचाहम हृदय सन्निविष्टो. सगळ्या ठिकाणी असणारा भगवंत, त्याने सगळं विचार केला की आता हे एवढे माझ्यावर भरोसा ठेवून आहेत तर त्यांचं योगक्षेम पाहणं हे माझंच काम आहे. आणि आता आगासूर विचार करतो की आता या सगळ्यांना मी आधी तोंडात घेईल, म्हणून त्याने जबडा पसरलेला आहे. सगळी मुलं भगवान श्रीकृष्णासहित त्याच्या तोंडामध्ये प्रवेश केला आहे. प्रत्यक्षमाणेन बकारी वेशनम हतस्वकांत स्मरणेन रक्षसा. तान वीक्ष कृष्ण सकला भयप्रदो. सर्वांना अभय देणाऱ्या भगवंताने पाहिलं की आता ज्यांचे रक्षण करणारे केवळ आपणच आहोत. हे बिचारी मुलं आपल्यावर भरोसा ठेवून आपल्याबरोबर आनंदाने आतमध्ये आलेली आहेत. आता यांचा मृत्यू होऊन कसं चालेल. न मे भक्त प्रणश्यती. मी त्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचं रक्षण करणं हे माझंच कर्तव्य आहे. म्हणून आपल्या हातून निसटून मृत्यूरूप आगासुराच्या ठिकाणी त्या जठराग्नीचे भक्ष आता हे बनतील असं भगवंताने विचार केला. आणि मग ते म्हणतात, कृष्ण म्हणतात, कृत्यम किमात्रस्य खलस्य जीवनम नवा अमेशाम च सताम विहिंसनम. आता काय करावं.
ज्यामुळे या अगासुराला तर मारलं पाहिजे आणि हे जे भोळे भाबडे गोप आहेत, माझे मित्र आहेत, त्यांची हत्यासुद्धा होऊ नये. आणि त्यामुळे आपण काय करावं असा विचार करत भगवंतांनी त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्या मुखामध्ये. आता तदा घनच्छदा देवा भयाद वाहेति चक्रुषु जरुशूर्ये च कंसाद्या कौणपास्त्वघ बांधवा. आता कंसाने यांना पाठवल्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहिल्यामुळे कंसाला तर आनंद आहेच, कारण आपले आता एवढे 2 मोठे मोठे बलाढ्य पूतना आणि बकासूर मेलेले आहेत. आता अगासूर मात्र आता याला मारल्याशिवाय परत येणार नाही, याच्या आनंदात तिकडे कंस आहे. आता इकडे देवदेवता जे आहेत ते हे सगळं खालचं सगळं प्रकार पाहून त्यांनासुद्धा भीती वाटायला लागली, कदाचित असं होऊ शकेल, म्हणून ते सुद्धा आता काळजीमध्येच होते. तच्छ्रुत्वा भगवान कृष्ण स्तव्यय सा अर्भवत्सकम. आता भगवंताने अगासूर, वासरे, मुले यांच्यासह कृष्णाने आतमध्ये प्रवेश केला. आता कोणत्याही क्षणी तो अगासूर, तो अजगर आपलं तोंड जर बंद करेल तर आपल्या सगळ्यांना मारून टाकेल, तो आपलं पीठ करून टाकेल असे या ठिकाणी म्हटले आहे. चूर्णे चिकित्सिरोत रात्मानम तरसा ववृद्धे गले. त्यामुळे अविनाशी श्रीकृष्णाने देवतांचा हाहाकार ऐकला आणि मग त्यांनी आपलं शरीर फुगवलं. आता स्वतः भगवान असल्यामुळे आपण जसं पाहिलं आत्तापर्यंत, अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता. अष्टसिद्धी ज्या आहेत त्या हनुमंतरायांना भगवती सीतेने प्रदान केल्या होत्या. जेव्हा तिने ते ऐकलं हनुमंताकडून की रावणाचा वध झालेला आहे, ही बातमी पाहिल्यानंतर त्या आनंदाने त्या पुत्रवत हनुमंताला भगवती सीतेने अष्टसिद्धी दिल्या होत्या. त्या अष्टसिद्धी देण्याची प्रेरणा आणि त्या अष्टसिद्धीचे मालक असणारे भगवंता म्हणजे श्रीकृष्ण. आता श्रीकृष्णांच्या ठिकाणी या अष्टसिद्धीचा वापर त्यांनी केला. महिमा, लघिमा, अणिमा, इशिता, वशिता सगळ्या अष्टसिद्धी आहेत. त्यामधल्या एका सिद्धीचा भगवंताने वापर केला, तो म्हणजे आपलं आकार जो आहे तो आकार मोठा करू शकत होते, आपले वजन जे आहे ते सुद्धा मोठा करू शकत होते. आईच्या मांडीवर असताना आता तृणावर ते येणार आहे म्हणून भगवंतानी आपलं वजन वाढवलं, तेव्हा एका सिद्धीचा वापर केला. आता या ठिकाणी या अगासुराला मारायचं आहे म्हणून भगवंतानी आपलं शरीर जे आहे ते जास्तीत जास्त मोठं करायला सुरुवात केली. एखादी लहान गोष्ट, लहान लाडू तोंडात टाकल्यानंतर आपल्याला काही वाटत नाही, पण फार मोठा झाला की जीव कासावीस होतो. हे जसं कासावीस होतं किंवा एखादी उष्ण वस्तू खूप आवडीची आहे पण तोंडात टाकली, आता तोंडात टाकल्यानंतर आता ही खूपच गरम आहे म्हणून आता टाळूसुद्धा आपले जळतो की काय, असं माणसाची अवस्था होते एखाद्या वेळेस. आणि ती झाल्यानंतर काहीच सुधरत नाही आपल्याला. असं जसं होतं तसं, कारण भगवंताचं शरीरच त्याच्यामध्ये होतं. अजगराच्या गळ्याचा श्वासाचा मार्गच बंद झाला. आता हे सर्प जे आहे त्याचा श्वास जो आहे तो मुखानेच असतो, त्यामुळे त्याचा श्वासच बंद झाला आणि श्वास बंद झाल्यामुळे त्याचे डोळेसुद्धा आता बुबुळं बाहेर यायला लागली. ततो ते कायस्य निरुद्ध मार्गिणो हृद्गीर्ण दृष्टेर भ्रमतस स्वितस्ततः पूर्णांतरंगे पवनो निरुद्धो. म्हणजे आता श्वास जो आत्तापर्यंत सुरू होता पवनो निरुद्धो, त्या श्वासाला आत जाणं किंवा बाहेर येणं हे सुद्धा अवघड होऊ लागलं. मूर्धन विनिष्पाट्य विनिर्गतो बहिही. आणि त्यामुळे झालं काय, भगवंताचीच कृपा आहे. ज्या भगवंतासाठी कित्येक ऋषी मुनी त्याच्या प्राप्तीसाठी तीही साधनांचे बहु कष्ट केले, समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अनेक कष्टाने त्या भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा ठेवून जे अनेक साधना करतात, ऋषीमुनी किती किती साधना करतात ते पाहिलं. आणि या बकासुराला योगायोगाने जो भगवंत बाहेर असतो त्याचं ध्यान करतो आणि त्या ध्यानाने त्याला आपण आपल्या हृदयात प्रगट करतो. आता इकडे भगवंताने त्याच्या मुखामध्ये प्रवेश केला, याच्या शरीरामध्ये प्रवेश केला आहे. त्याचा परिणाम असा झाला की या अगासुराचा, या अजगराचा ब्रह्मरंध्र फोडून भगवंत बाहेर आलेले आहेत.
म्हणजे केवढा परिणाम झाला पहा. तेनैव सर्वेषु बहिर्गतेषु प्राणेषु वत्सान सुरदः परेतान. आता ज्या मार्गाने ते बाहेर आले, जसं त्याची इंद्रियसुद्धा शरीरातून बाहेर, आज त्याचा मृत्यूच झालेला आहे. मृत्यू झाल्यामुळे त्याचा आत्मा जर आता त्या शरीरातूनच निघून गेलेला आहे. आपण असं पाहतो की जे जे पुण्यात्मे आहेत त्यांचा आत्मा ते जेव्हा देह ठेवतात तेव्हा त्यातून एखादी ज्योत बाहेर येते आणि ती ज्योत भगवंताच्या सगुण मूर्तीमध्ये, समोर असणाऱ्या मूर्तीमध्ये विलीन होते. मुकुंद नावाचा शब्द, भगवंताचं एक नाव मुकुंद आहे. मुकुंद याचा अर्थ मुकुंद ददाती इति मुकुंद. मुकुंद म्हणजे मोक्ष, मोक्ष प्रदान करणारा हा भगवंत आहे. मुकुंदाने आपल्या अमृतवाणीने, त्या भगवंताने, सगळ्यांना मोक्ष देणाऱ्या भगवंताने पाहिलं की जे गोपबालक त्याच्या मुखामध्ये गेले होते ते त्या तिथल्या परिस्थितीमुळे, त्या श्वासामुळे, गरम हवेमुळे आणि सगळं स्वतःचा आता श्वास घेणंच बंद झाल्यामुळे ते मृत्युमुखी पडलेले आहेत. भगवंताने आपल्या अमृतदृष्टीने त्या ठिकाणी असणारे जे वासरं होते, मित्र होते, या सगळ्यांना जिवंत केलं आणि त्या सर्वांना बाहेर घेऊन ते अघासुराच्या मुखामधून बाहेर आले. आता जेव्हा भगवंत बाहेर आले तोपर्यंत या अघासुराची जी दिव्य ज्योत होती ती बाहेर प्रतीक्षाच करीत होती की आता या दिव्य ज्योतीने परमात्मा तत्त्वाशी विलीन व्हायची वेळ होती. पिनाही भोगोत्थित अद्भुतम मह ज्योतिस्वधामना ज्वलयत दिशो दश. काही दिशा झगमगल्या आणि त्या ज्योतीच्या प्रकाशाने भगवंतामध्ये, भगवंताच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि देवतांच्या देखात ती अघासुराचा जी दिव्य ज्योत होती ती ज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये मिळून गेली. आता हे पाहिल्यानंतर देवताने पुष्पांचा वर्षाव केला, अप्सरा नृत्य करू लागल्या. म्हणजे यांचे सगळे जसे काही बँड पार्टी असते ना, बँड पार्टीमध्ये काय असतं, एक तो ड्रम वाजवणारा असतो, एक तबला वाजवणारा असतो, एक बासरी वाजवणारा असतो. त्यांना ते मंगल तो क्षण आला की लगेच ते सुरू होतं. वाजंत्री सावधान लग्नामध्ये पाहतो तोपर्यंत सगळे शांत बसलेले असतात. पण त्या गुरुजीने एकदा सांगितलं वाजंत्री सावधान म्हटलं की लगेच वाजंत्री वाजायला लागतात, लहान मुलं नाचायला लागतात, आनंद घेतात सगळे. तसं अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गायन करू लागले, वादकांनी वादे वाजू लागले आणि ब्राह्मण जे आहे ते स्तुतिपाठ करू लागले. गीतही सुगा वाद्यधराश्च वाद्यकैः स्तवैश्च विप्रा जयने स्वनैर्गणाः. आणि आता अघासुराला मारून या छोट्याशा भगवान श्रीकृष्णाने आपल्यावर फार मोठे उपकार केले आहे आणि म्हणून प्रत्येकजण ब्राह्मण जे होते ते भगवंताची स्तुती गायन करून स्तोत्र म्हणत त्यांचे पूजन करू लागले. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेव जे आत्तापर्यंत त्या ठिकाणी नव्हते पण त्यांच्या प्रेरणेने ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली होती. अद्भुत स्तुतीपाठ, सुंदर वाद्य, मंगलगीतं आणि जय जयकार हे सगळं पाहून ब्रह्मदेवसुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब आले आणि श्रीकृष्णाचा हा महिमा पाहून खूप चकित झाले. आता हे ब्रह्मदेव पुन्हा पुढच्या अध्यायामध्ये पुन्हा येणारच आहेत. आता या ठिकाणी भगवंताचा महिमा, अघासुराला मारल्याचा आनंद झाल्यामुळे ब्रह्मदेव त्या ठिकाणी दर्शनासाठी आले. आता त्या अघासुराचं जे कातडं होतं, आता त्याचा किती विस्तार आहे हे आपण पाहिलं की खाली एक ओठ त्याचा जमिनीवर आणि दुसरा आकाशामध्ये, एवढा मोठा विस्तार असणारा तो अजगर. आणि त्याचं शरीर किती मोठं असेल, त्याचं कातडं किती मोठं असेल, विचार करा. आणि आपल्या सगळ्या या मृत्यूरूप अजगराच्या मुखातून सगळ्यांना भगवंताने वाचवलेलं होतं आणि अघासुराला त्याच्या बंधनातून मुक्त केलं होतं. आता ही जी कथा झाली, राजन अजगरम चर्म शुष्कम वृंदावने अद्भुतम ब्रजौकसां बहुतिथम बहु वाक्रीड गौहरम. अजगराच्या मुखातून आपल्या सगळ्या मित्रांना वाचवलं आणि अघासुराला संसार बंधनातून मुक्त केलं. ही भगवंताची जी लीला झाली त्यावेळेस भगवंताची, त्याचं वय किती होतं तर कुमार अवस्थेमध्ये होतं. कुमार अवस्था म्हणजे लहान मूल जन्मल्यापासून 5व्या वर्षापर्यंत कुमार अवस्था असं म्हणतात.
आता ती मुलं जिवंत झाली, त्यांना हे सगळं दिसत आहे. तो अघासूर मरून पडलेला आहे, त्याचं मोठं अजस्त्राचं रूप आहे, ते सगळं पाहिलं. परंतु पौगंड अवस्थेमध्ये, आता कुमार अवस्था म्हणजे 5व्या वर्षापर्यंत आणि पौगंड अवस्था म्हणजे 6व्या वर्षापासून सुरू होते. म्हणजे 5व्या वर्षी झालेली घटना 6व्या वर्षामध्ये आश्चर्यचकित होऊन ती नुकतीच घडली अशा प्रकारे प्रत्येकजण वर्णन करू लागला. एतत् कौमारजं कर्म हरेर आत्मा हि मोक्षणं मृत्योः पौगंडके बाला दृष्टोचुर्विस्मिता व्रजे. आता या अघासुराची ही घटना जी आहे, अघ म्हणजे पाप, आणि त्याचा नाश झाला आणि त्याला मुक्ती मिळाली. आता त्याची पूर्व जी पापं होती ती सगळं धुतल्या गेली आणि त्याला कोणती मुक्ती मिळाली, तर जसे मुक्तीच्या आपण म्हणतो 4 प्रकारच्या मुक्ती आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे भक्ताची अशी अवस्था येणं की त्याला जाऊन आपण आपल्या दृष्टीने विचार करू. सलोकता म्हणजे पंढरपुरामध्ये जाऊन एखादा फ्लॅट घेऊन राहणं, हे म्हणजे सलोकता. आता रोज कानावर तिथे हरिपाठ पडणार, रोज मृदंगाचा आवाज येणार, रोज दर्शनाला जाण्याची इच्छा होणार, रोज जाऊन पण येतो आणि पुन्हा आपला संसार पण त्या फ्लॅटमध्ये सुरू आहे. ही झाली सलोकता. आता पुढे समीपता. वय वाढत गेलं, फ्लॅट तर घेतला, सगळं झालं, पंढरपुरात गेलो, पण आता दुःख काय की रोज आता इतक्या लांब पांडुरंगाचं दर्शन घेणं आता अवघड व्हायला लागलं. मग आता तो फ्लॅट विकला आणि आता मंदिराच्या जवळच फ्लॅट घेतला. आता केव्हाही मंदिरात जाता येतं, लोकही ओळखीचे झाले, दर्शन घेता येतं. ती समीपता मुक्ती. आता पुढे भगवंताने आता पाहिलं की हा आपल्या लोकांमध्ये येऊन राहिलेला आहे, हा आपल्याशी एकनिष्ठ आहे. समीपता ही सुद्धा आपण त्याला प्रदान केलेलं आहे. आता भगवंताने कृपा केली आणि त्याला स्वरूपता मुक्ती दिली. म्हणजे आता भगवंताचं स्वरूप त्याला प्राप्त झालं. हे जय विजय जे होते ते त्या स्वरूपता मुक्तीला पोचलेले होते. आणि भगवंत जरी एवढं सगळं देत असला तरी 3 गोष्टी मात्र देत नाही. काय 3 गोष्टी? ते भृगु ऋषीने मारलेली लाथ, ते जे वत्सलांछन आहे ते मात्र कोणाला देत नाहीत. दुसरी म्हणजे लक्ष्मी जी आहे ती कोणालाही देत नाही स्थायी स्वरूपामध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती जी कौस्तुभमणी जो आहे तो देत नाहीत. बाकी सगळं देतील. आणि मग सायुज्य मुक्ती म्हणजे आता भगवंत जरी नसेल त्या ठिकाणी तरी भगवंताच्या वतीने भगवंतासारखंच रूप घेऊन ते सगळीकडे विहार करतात. ते म्हणजे सायुज्य मुक्ती. आमच्या चोखामेळ्यांच्या बाबतीमध्ये, त्याच्यानंतर सावतामाळींच्या बाबतीमध्ये भगवंत स्वतः त्या ठिकाणून निघून त्यांच्या मळ्यामध्ये, आपण भगवंताच्या दर्शनाला जातो पण भगवंत असं म्हणतात की आता मीच जाऊन त्या सावत्याचं दर्शन घेतो. ही अवस्था म्हणजे सायुज्य मुक्ती. आणि या स्वरूप मुक्ती म्हणजे भगवंताचं स्वरूप या अजगराला, या अघासुराला प्राप्त झालं. सकृत यदंग प्रतिमांतराहिता मनोमयी भागवतीम ददौ गतीम. ज्यांच्या कोणत्याही एका अंगाची भावनिर्मिती प्रतिमा म्हणजे भगवंताचं स्वरूप समोर आहे. आता आपण त्याच्या पूर्ण शरीराकडे पाहत आहोत. आता त्यांचे जे अवयव आहेत त्या अवयवापैकी कोणत्याही एका अवयवाचं ध्यान जरी आपण केलं आणि त्या ध्यानाच्या चिंतनामध्ये जर ती मूर्ती आपण आपल्या हृदयामध्ये स्थिर केली तर ती आपल्याला मुक्ती प्रदान करू शकते. स एव नित्यात्मसुखानुभूत्यभिः विधस्तमायोंतर्गतो ही किं पुनः. आता भगवंतच त्या अघासुराच्या अंतरंगामध्ये शिरलेले असल्यामुळे अघासुराला मुक्ती मिळाली आणि तीसुद्धा स्वरूप मुक्ती, सारूप्य मुक्ती ही मिळाली. याचं काही आश्चर्य नाही असं शुकदेव परीक्षित राजाला सांगतात. आता ही कथा शुक परीक्षिती संवादाने आहे, तसंच सूतजी आणि शौनकादी ऋषींच्या संवादाने सुद्धा आहे. आता या ठिकाणी पुन्हा 2 संदर्भ घेऊ आपण. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो. अथकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः.
आता हे सगळं माहीत असूनसुद्धा अथकेन प्रयुक्तो यम पापप्रवृत्तीने राहण्याची इच्छा माणसाच्या ठिकाणी पापम चरते पुरुषः. पापाचं आचरण पुरुषाकडून का होतं? अनिच्छनपी वार्ष्णेय. भगवंतालाच विचारतात की अनिच्छनपी, इच्छा नसती पण त्याकडे तो आकर्षित होतो. बलादिव नियोजित. दुर्योधनाला हाच प्रश्न जेव्हा विचारला, गर्गसंहितेमधला हा श्लोक आहे, केनापि देवेन हृदयस्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. गर्गसंहितेमध्ये आहे. त्याचा पहिला चरण, 2 चरण असे आहेत की जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. तो सांगत आहे, दान, त्याग हे सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, हे मी जाणतो. जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. म्हणजे त्यापासून, म्हणजे या पापापासून माझ्या ठिकाणी निवृत्ती होत नाही. आणि जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, की धर्म काय हे सुद्धा मी जाणतो, पण माझी प्रवृत्ती त्याकडे वळत नाही. माझी रुची आणि आवड जी आहे ती धर्माकडे होत नाही. आणि त्याचं कारण दुर्योधन काय देतो पहा. दुर्योधनाची हुशारी पहा. म्हणजे काय म्हणतात त्याला, हां, चित मेरी पट भी मेरी. केनापि देवेन हृदयस्थितेन. दुर्योधन म्हणतो की तो भगवंत माझ्या अंतरंगामध्ये आहे आणि तोच मला प्रेरणा देतो, आणि म्हणून मी पापप्रवृत्तीकडे वळतो. म्हणजे दुसऱ्यालाच, म्हणजे काय, तुमचेच काय तुमच्या गळ्यामध्ये तसं आहे ते. आणि यथा नियुक्त असते तथा करू मी. आता भगवंतालाच हा म्हणतो, दोष कोणाला देतो? भगवंताला देतो, की तू जसं मला सांगशील तसंच मी करत आहे, असं हा म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये हुशार माणसाची हुशारी, की तुमचं जे आहे ते तुमच्याच पैसे ठेवा. कीर्तनापासून निघताना पुन्हा पाया पडतो आपण कीर्तनकारांच्या, प्रवचनकारांच्या, की तुम्ही सगळं सांगितलं, पण आम्ही काही तुमच्या सांगण्याप्रमाणे वागू शकत नाही, त्यामुळे तुम्ही दिलेलं ज्ञान तुमच्याच जवळ ठेवा, असं म्हणून त्यांचा पाया पडायचं. आणि पुन्हा संसारामध्ये आल्यानंतर जानामि धर्म न च मे निवृत्ती आणि जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, ही अवस्था. मग श्रीकृष्णाने, हां, आता बऱ्याच ठिकाणी असतं पहा, ॲक्सिडेंट झाला, 10-20 लोक गेले. परवा नेपाळमध्ये पण ॲक्सिडेंट झाला. हे सगळं झालं. भगवंतच म्हणतात की बा ते जे गेले ते त्यांच्या कर्माने गेले, आणि जे वाचले ते माझ्या कर्माने, माझ्या कृपेने वाचले. आता असं जेव्हा म्हणतात तेव्हा ह्या गोष्टी कळणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. कर्मयोगाचा सिद्धांत नावाचं पुस्तक जे आहे ते वाचा, आणि गीतेवरचं हे भाष्य जे आहे, आणि हे सगळेच आपले आध्यात्मिक ग्रंथ जितके आपण वाचन करू तितकं ते प्रत्येक गोष्ट, वाईट प्रवृत्ती आणि चांगली प्रवृत्ती, या दोन्हीच्या मुळाशी भगवंतच आहे. किंबहुना धर्म हे भगवंताचा छातीचा भाग आहे, आणि अधर्म हा भगवंताच्या विराट स्वरूपाचा पाठीमागचा भाग आहे. म्हणजे ते धर्म असो किंवा अधर्म असो, हे भगवंताचंच रूप आहे, ते भगवंतापासूनच निर्माण झालेले आहे. मग आता आपल्याला काय स्वातंत्र्य आहे? तर आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला विवेक दिला. या 2 गोष्टी या जीवाला, म्हणजे या मनुष्याला प्राप्त झाली, हे आमच्यावरची त्याची कृपाच आहे. जनावरांच्या बाबतीत म्हणलं तर हे असं काहीच नसतं. फक्त काही जणांच्या ठिकाणी हे दिसून येतं. रंगनाथ महाराजांचा घोडा होता. रंगनाथ महाराजांचे शेवटचे दिवस होते. त्याने प्राणत्याग केला, देह ठेवला. तेव्हा त्या घोड्याला, जो निळ वर्णाचा घोडा होता, त्याने 3 दिवस उपोषण केलं, आणि त्या नदीमध्ये त्याने प्रवेश करून आपला देह संपवला. अकोल्याच्या आमच्या बाबाजी मठामध्ये बाबाजी महाराज जे होते, त्यांचा एक पोपट होता, शुकदेव त्यांचा पोपट होता. त्या पोपटाने सुद्धा 3 दिवसानंतर आपला देह ठेवला. त्या पोपटाची समाधीसुद्धा त्या ठिकाणी आपल्या मठामध्ये आहे. आता ही जे उदाहरणं आहेत ती फार क्वचित असतात, पण सगळेजण जे आहेत ते एकाच विचाराने असतात. आणि मग आता या ठिकाणी सूतजी पुन्हा प्रश्न विचारतात. सूतजी म्हणतात, भगवान श्रीकृष्णाने ज्यांना जीवनदान दिले त्या आपल्या रक्षणकर्त्याचे हे अद्भुत चरित्र ऐकले. सूतजी शौनकादी ऋषींना सांगतात. आता शुकांना पवित्र लीलेबद्दल प्रश्न विचारला, शुकांनाच. आणि मग त्या सूतजींना त्या लीला सांगताना एक भगवंताबद्दलचं आकर्षण निर्माण झालं. आता परीक्षितीने आता पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपण म्हणालात की 5व्या वर्षी अगासुराचा उद्धार झाला,
आणि ही बातमी त्या मुलाने 6व्या वर्षी, जसे काही नुकतीच घडली, कालच घडली, आत्ताच आम्ही पाहिली, अशा प्रकारे त्याने घरी जाऊन सगळ्याला सांगितली. ब्रजवासी जे आहेत त्यांना सांगितले. यत् कौमारे हरिकृतं जगुः पौगंडे आलभकाः. 6व्या वर्षापासून पुढे आणि 5व्या वर्षीत घडलेली घटना ही आता कशी काय, हे कसं काय? कारण हे सुद्धा भगवंताचीच माया आहे काय? तेव्हा परीक्षित राजा म्हणतात, वयम धन्यतमा लोके गुरुओपी क्षत्रबंधवः यत् पिबामो मुमुस्तत्त पुण्यम कृष्णकथामृतम. मी नाममात्र क्षत्रिय आहे. परीक्षित राजा म्हणतो की मी नाममात्र क्षत्रिय आहे, पण माझं भाग्य केवढं आहे की आम्ही आपल्याकडून पवित्र अशा भगवंताच्या लीलांचं वर्णन जे आहेत, कथा ज्या आहेत, त्या मी वारंवार श्रवण करीत आहे. हे सुद्धा माझं किती मोठं भाग्य आहे. यत् पिबाम मोहस्तत्तः पुण्यम कृष्णकथामृत. कृष्णकथामृताचं रसपान मी करत आहे, या दृष्टीने मी खूप भाग्यवान आहे. आता सूतजी म्हणतात, इत्थं स्म पृष्ठ स तू बादरायणी तस्मात् रितानंत वृताखिलेंद्रिय. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सर्व इंद्रिय आणि अंतःकरण सूत जे सांगत आहेत, तेव्हा शुकदेवांना हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना जो आनंद झाला आणि ती आनंद थोडासा ओसरण्यापर्यंत ते शांत राहिले आणि पुन्हा भानावर आले आणि पुन्हा पुढची कथा त्या परीक्षित राजाला सांगू लागले. प्रत्याहतं भागवतोत्तमोत्तमः. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे 12ोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे हा अघासुराचा उद्धार झाले. आता अघासुराच्या उद्धारानंतर आत्ता जसं आपण पाहिलं, तेव्हा स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी आनंदाने आलेले आहेत, भगवंताचं दर्शन घेतलं आहे. आता याच भगवंताचा पाणउतारा पुढच्या अध्यायामध्ये आहे. ब्रह्मदेवाचा मोह आणि त्याचा निराश, तो अध्याय आपण आता उद्या पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरिणी, भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता.
आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते भेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.